IPL मध्ये राजस्थान रॉयल्सने जयपूरमध्ये झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला। त्यामुळे राजस्थानचं स्पर्धेतलं आव्हान अद्याप तरी कायम आहे। 10 सामन्यांमध्ये राजस्थानचा हा तिसरा विजय होता। सूर्यवंशीनं 35 चेंडूमध्ये शतकी खेळी केली तर जयस्वालनं नाबाद 70 धावा केल्या। राजस्थान रॉयल्सचा फलंदाज वैभव सूर्यवंशीने IPL मध्ये इतिहास रचला। तो IPL मध्ये सर्वात कमी वयात शतक ठोकणारा फलंदाज ठरलाय। त्यानं गुजरात विरोधातील सामन्यात अवघ्या 35 चेंडूत शतक केलंय। 38 चेंडूत 101 धावा करून तो बाद झाला। मात्र तो राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरलाय। वैभव सूर्यवंशीच्या शतकी खेळीमुळे जयपूरच्या मैदानात रंगलेला IPL सामना ऐतिहासिक ठरलाय। मास्टर ब्लास्टर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने त्याचं कौतुक केलंय। तेंडुलकरने या 14 वर्षाच्या पोराचं त्याच्या शतकी खेळीचं कौतुक करताना त्याच्या खेळीमागचं लॉजिकही सांगितलंय। 2028च्या IPL पासून सामन्यांची संख्या 74 वरून 94 करण्याचा विचार BCCI करतंय। मात्र लीगमध्ये नवीन फ्रँचायझी आणण्याची कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट करण्यात आले। यंदाच्या स्पर्धेचं 84 सामने खेळवण्याचं नियोजन होतं। जालन्यात क्रीडा कार्यालयानं 34 खेळांच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलंय। जिल्ह्यामध्ये खेळाचा प्रचार होऊन चांगले खेळाडू तयार व्हावे यासाठी 8 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी शिबिराचं आयोजन केलंय। खेळांचं प्रशिक्षण 1 ते 15 मे रोजी सकाळी आणि संध्याकाळी पार पडेल।